अवस्था त्या चित्रभाऊ राजाची होती. तो शूरवीर सत्य प्रतिज्ञा सदाचार निरहात सदाचार निरत महाप्राज्ञ दीनदयाळू सर्व धर्मज्ञ अति उदार सुलक्षणी. राजा सुर होता, राजा दूर होता, राजा उदार होता, राजा दयाळू होता, राजा सर्व लक्षणी युक्त होता. सर्व लक्षणांना युक्त असल्यानंतर माणसाला पद भेटतं. म्हणा एखादंही लक्षण माणसामध्ये जर चांगलं नसलं की माणसाला पद भेटत नाहीत. लोक सहज म्हणतात त्याचे काय चांगले लक्षण आहेत का, आणि मग त्याला कशाला मतदान करायचे, आणि मग त्याला कशाला निवडून आणायचे. राजा सर्व लक्षणे युक्त होता म्हणून तो राजा होता. उदार माणूस असल्यानंतर माणसाला पद भेटतं. अहो म्हणजे ते उदार आहे ना, त्यालाच करा ना मतदान असं म्हणतात का नाही. उदार असल्यानंतर सगळं अनुकूल राहतं. सर्व लक्षणयुक्त असल्यानंतर लोक सहकार्य करतात म्हणून करतात. राजा शांत होता, शांत माणसाला लोक सहकार्य करतात. राजा दाता होता, दात्या माणसाला सुद्धा लोक सहकार्य करतात. सर्वस्व राजाकडे होतं म्हणून तो राजा झालेला होता. अशा प्रकारे सांगता येईल. शीलरूपादी गुण संपन्न पशुपुत्र धन समृद्धिमान पुत्रवत्पाळी प्रजाजन इच्छी कल्याण सर्वाचे. हो, शिलवान असावं लागतं महाराज. माणसाला शिलवान आणि कुलवान असला नंतर माणूस शिलवान लागतो तेव्हा लोक सहकार्य करतात. कुलवान असल्यानंतर लोक सहकार्य करतात आणि लोकांवर प्रेम केल्यानंतर लोक सहकार्य करतात. महाराज पुत्रवत पाळी प्रजेते. आपल्या मुलावर प्रेम कमी पण प्रजेवर प्रेम भरपूर होतं. महाराज राज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उणीव त्या राजाच्या नव्हती. अशा प्रकारचा राजा. काय नाव नगराचं नाव आहे? महाराज नगराचं नाव काय नाही बरं जाऊ दे. हो, अशा प्रकारे राजा आपल्या त्याच्या राजधानीमध्ये राज्य करीत होता. अशा प्रकारे स्वतः श्रीहरी लक्ष्मीला सांगतात. बोला. सौभाग्य नाम नगर. हा, सौभाग्य नाम नगर. बघा नगराचं सुद्धा नाव काय भारी महाराज, सौभाग्य. हो, सौभाग्य सदा सर्वता अखंड अशा प्रकारचं भाग्य राजेचं खुललेलं आणि त्या सौभाग्य नगरामध्ये राजा राज्य करीत होता. अशा प्रकारे सांगतात. शांतदांत भगवत भक्त पुराण कथा ऐके सतत श्रीकृष्ण वाचोनी दैवत अन्य न मानित कदापि. शांत होता, दांत होता, भगवत भक्त होता, सदा सर्वता देवाचं नामस्मरण मुखामध्ये होतं महाराज. आणि एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरीशी करुणा एकच तत्व, एका देवाचं नामस्मरण. कोण्या देवाचं? श्रीकृष्ण भगवंताचं. हो, भगवंताचं. हरिराम हरिराम हरे कृष्णा अशा प्रकारचं हो सदा सर्वदा मुखामध्ये राजाच्या नाव होतं. अशा प्रकारे श्री विष्णू लक्ष्मीला सांगतात. तयाची भार्या लावण्य सरिता चंद्रकला नामे पतिव्रता द्विज सेवेला उभयता तत्परास्ती सर्व का. त्याची पत्नी पतिव्रता महाराज. हो, पतिव्रता आणि नदीसारखी पवित्र सांगितले महाराज. नदी ही पवित्र आहे महाराज, सगळ्या जगाला पवित्र करते महाराज. नदीचं काम काय? सगळ्या जगाला पवित्र करण्याचं काम नदीचं आहे. आणि तशा पद्धतीनं नदीची उपमा त्याच्या पत्नीला दिलेली आहे. नाव काय तिचं? चंद्रकला. चंद्रकला. चंद्रकला याचा अर्थ चंद्र कमी प्रकाशित आहे, कमी सुंदर आहे महाराज. चंद्रापेक्षाही सुंदर अशा प्रकारची ती चंद्रकला. चंद्राची का उपमा दिली? चंद्रापेक्षाही सुंदर. चंद्राच्या चेहऱ्यावर तरी डाग आहे महाराज, मुरुम आलेला चंद्राच्या चेहऱ्याला. मुरुम आला, मुरुमच म्हणतो ना. पुढं चंद्राकडे बघितलं. आता पौर्णिमा झाली, 2 दिवस झालं. तर पौर्णिमे दिवशी पूर्ण दिसतो महाराज चंद्र. तर फोड आल्यासारखं त्याच्या तोंडावर देतात, मुरुम आल्यासारखा. पण चंद्राच्या चेहऱ्यापेक्षाही सुंदर अशा प्रकारचा चेहरा दिसत आहे.
आणि ती अशा राजाला पत्नी भेटलेली म्हणून सांगतात. एके समय अगस्त्य मुनी पातला राजग्रहा लागोनी वा तया दुर्णची विलोकोनी राव तक्षणी धाविंदला. एके दिवशी अगस्ती महाराज अगस्ती ऋषी त्या राजाच्या घरी, काय नाव राजाचं? राजाच्या घरी आले अगस्ती मुनी महाराज. अगस्ती मुनीचा किती मोठा अधिकार आहे? चित्रभाऊ. हा, चित्रभाऊ राजाच्या दरबारामध्ये अगस्ती ऋषी आले. अगस्ती ऋषीचा अधिकार एका वंजळीमध्ये समुद्र, जे अगस्ती महाराज येतात बरं का, एका वंजळीमध्ये समुद्र हो, अर्धा येडा पृथ्वीला त्या समुद्रात, अर्ध्यापेक्षा 12 येडा समुद्राचा या पृथ्वीला. तर तो समुद्र एका वंजळीमध्ये पेणारे अगस्ती महाराज, असा त्या अगस्ती महाराजाचा अधिकार. आणि ते अगस्ती महाराज त्या राजाच्या घरी आले. राजानं बघितलं, धावतच गेले, घालीन लोटांगण वंदिन चरण, लोटांगण घातलं, दर्शन घेतलं आणि काय म्हणतात? दंडवत करून या नमन यथाविधी केले पूजन. वा, रत्नासनावर बसून हस्त जोडून प्रार्थी. दंडवट घातला, नमस्कार घातला. हो, रत्नाच्या आसनावर बसवलं महाराज, सिंहासनावर बसविलं, पूजा केली. आणि पूजा करून कशासाठी आलात, का आलात असं विचारले. कुशाल आहेत का, अशा प्रकारे विचारल्यानंतर पुढं काय म्हणतात? म्हणे हो मुनिवरा पण श्रीकृष्ण भक्त परायण, आधी स्वय कृपा करून मम सदनाला दे. हो, त्या ठिकाणी राजा म्हणू लागला, हे मुनिवरा, हो, ईश्वर भक्त आहेत तुम्ही, कृष्ण भक्त आहेत आणि माझ्यावर तुम्ही कृपा केली. देव सारावे प्रते, संत पूजावे आरोग्य. देवाची जरी आपण पूजा करीत असलोत ना, आणि संत जर आपल्या घरी आले ना, देवाला सारायची महाराज. इकडे ह्या बघा, परा देवाची अशी सारायची आणि पुढं अगोदर संताची पूजा करायची महाराज. देव सारावे प्रते आणि संत पूजावे आरती. अगोदर संताची पूजा. तुम्ही ईश्वर भक्त आहेत, कृष्ण भक्त आहेत आणि माझ्यावर तुम्ही कृपा केली आणि स्वामी म्हणून करता, अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. याने माझे जन्म सकळ राजासह झाले सफळ. काय हाचा दिवस निर्मळ, धन्य केवळ झालो. धन्य केवळ झालो, संत कृपा झाली, इमरत फळाली. आज तुम्ही आल्यामुळं माझं भाग्य सफल झालं. आज हे सफल झाला आणि राज्य सुद्धा माझं सफल झालं. मला की निमित्त आला, कशासाठी आला, तुमची इच्छा काय आहे? माणूस माणसाकडे जातो, काहीतरी इच्छा घेऊनच जातो. मला आता माणूस माणसाकडे जायला रिकामा नाही. होय, येतं का बिना कामाचे तुमच्याकडे येतच का? आता नशीब ओळीत नाही, येतच का? काहीतरी काम असल्यानंतरच बरं का माणूस माणसाकडे येतो. असा माणूस येतच नाही. हो, या म्हणलं तरी कुणी येत नाही महाराज. काम नसलं की कुणी, कार्य नसलं की कुणीच येत नाही. शहाण्या माणसाला तर कार्य नसलं तर जाऊच नाही, त्याची किंमत कमी होते महाराज. उगाच जरी कुणी बायकाकडे जर तुम्ही गेला तर रोज जर गेला तर तुमची किंमत कमी होते. तुम्हाला ते नीट बोलत नाहीत, तुमचा नीट आदर करीत नाहीत. करतात का? रोज गेल्यानंतर अशी सेवा करतात का? अगस्ती जर रोज राजाच्या घरी आले असते, गेल्याबरोबर दंडवट घालतं का? नाही घालत महाराज. कवा तरी गेले म्हणून दंडवट घातला, हात जोडले, उभा राहिले. कशा निमित्त राजा आला, महाराज आलात, अशा प्रकारे विचारू लागले. पुढे काय झालाय का? त्रिजगत पावन हे चरण लागता